संभाजीनगरात धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली इसिसचं जाळं पाहायला मिळत आहे। जिल्ह्यातील 50 तरुण इसिसच्या संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे। एनआयएच्या आरोपपत्रातून संभाजीनगरातील इसिसच्या कारवायांची माहिती समोर आली। लिबियाचा शोएब आणि संभाजीनगरातील जोएब मोठ्या कटात सहभागी आहेत। इसिसच्या जाळ्यात अडकलेल्या तरुणांचा व्हॉट्सअप ग्रुप बनवून शहरातील 50 तरुणांना यामध्ये सहभागी करण्यात आले। तर व्हॉट्सअप ग्रुपवर स्फोटक निर्मिती आणि आयडी बनवण्याचे व्हिडिओ देखील समोर येतात। संभाजीनगर मधून जे खळबळजनक बातमी आलेली आहे की 50 तरुण हे इसिसच्या कारवायांमध्ये सामील झालेले आहे अशा प्रकारची माहिती उघड झालेली आहे। पोलिसांनी त्यावर कारवाई सुद्धा केली आहे। व्हॉट्सअप ग्रुपवरती स्फोटकं कशी बनवावी, स्फोटकं कशी उडवावी, कशा प्रकारचे विचार असावेत, कसे असू नयेत, अशा प्रकारचे धार्मिक भावनांना एक प्रकारे भडकवून त्या तरुणांची माथी फिरवण्याचा प्रयत्न केला जातोय। हे फार घातक आहे। म्हणून माझं तरुणाईला आव्हान आहे, तुम्ही अशा प्रकारच्या धर्मांध कृतींना बळी पडू नका। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी। पाहूया। धार्मिक कट्टरतेच्या नावाखाली नवयुवकांचं डोकं भडकवणं, त्यांना दहशतवादी कृत्यासाठी तयार करणं आणि त्यांना दहशत निर्माण करण्यासाठी आतंकवादी बनवणं अशा काही संघटनांचं कार्य राज्यभरामध्ये पाहायला मिळतंय। आणि त्यासोबतच छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या काही वर्षांपासून या घटना समोर यायला लागलेल्या आहेत। कारण छत्रपती संभाजीनगरमधील 50 पेक्षाही जास्त जे तरुण आहेत ते इसिसच्या संपर्कात असल्याचं समोर आलेलं आहे। यामध्ये छत्रपती संभाजीनगरातील 2 जण होते, जे 2 व्यक्ती या तरुणांना ग्रुपमध्ये ॲड करणं, त्यांना बॉम्ब बनवण्यासंदर्भात माहिती देणं आणि त्यासोबतच इतर दहशतवादी कृत्यांमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करण्याचं काम जे होतं ते करत होते। मात्र या ठिकाणी ATSच्या लक्षामुळे ATSनं या ठिकाणी कारवाई केल्यामुळे या 2 जणांना पकडण्यात यश आलेलं आहे आणि छत्रपती संभाजीनगरातील 50 जणांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ॲड केलं आणि त्यांना दहशतवादी कृत्यामध्ये कशाप्रकारे कार्यवाही करायच्या या संदर्भात सूचना आणि माहिती दिलेली आहे। त्यामुळं आता हे संभाजीनगरामध्ये धागेदोरे उलगडायला लागलेले आहेत आणि 50 जण इसिसच्या संपर्कात असल्याचं देखील समोर आलेलं आहे। त्यामुळे ATS बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि ही धक्कादायक माहिती आणि मोठी माहिती समोर आलेली आहे। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।